नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। अमरावती शहर में तार तार होती कानून व्यवस्था का नजारा एक बार फिर से देखने को मिला है। शाहिद खान नामी एक युवक पर आरोपी मुन्ना नामी शख्स ने धारदार हथियार से हमला किया। शाहिद खान गंभीर रूप से जख्मी बताया जा रहा है कि गर्दन पर करारा जख्म होने के कारण वह अपना बयान भी दर्ज नहीं करा पा रहा है। शाहिद खान की शिकायत पर नागपुरी गेट पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आरोपी मुन्ना फरार बताया जा रहा है। पुलिस ने आरोपी की छानबीन शुरू कर दी है। फिलहाल फरियादी शाहिद खान को अमरावती शहर के जिला सामान्य रुग्णालय में प्रथम उपचार के लिए भर्ती करवाया गया है। पीड़ित शाहिद खान के भाई ने VCN न्यूज से बात करते हुए बताया कि पुरानी ही रंजिश के चलते शाहिद खान पर हमला किया गया। छायानगर चौक स्थित एक चाय की दुकान के सामने मुन्ना ने शाहिद खान पर पीछे से हमला किया। इस हमले में शाहिद खान की जान तो बच गई, लेकिन वह गंभीर रूप से जख्मी है। प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाला विभाग के पुलिस महासंचालक हेमंत नराले ने 19 दिसंबर को अमरावती का अचानक दौरा किया। विधानमंडल के शीत सत्र में विधायक डॉक्टर सुनील देशमुख ने ध्यान आकर्षण प्रस्ताव रखे जाने से पहले से ही सख्ते में आए पुलिस प्रशासन में डीजे नगराड़े के इस दौरे से हड़कंप सा मच गया। नगराड़े ने प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाला के कार्यों का ही जायजा लिया। नागपुर से कार में सवार होकर सड़क के रास्ते 20 दिसंबर की सुबह डीजी नगराड़े सीधे विश्राम भवन पहुंचे। वहां संबंधित अधिकारियों से चर्चा कर उन्होंने पुलिस आयुक्त कार्यालय के पीछे बनी फॉरेंसिक लैब पहुंचकर जायजा लिया। वहां पुलिस आयुक्त ने उनसे भेंट की, लेकिन मीडिया से दूरी बनाए रखने से दौरे का मुख्य कारण पता नहीं चल पाया। वहीं इस औचक दौरे की जानकारी प्रयोगशाला की संचालक SS ढोबले को भी नहीं दी गई थी। नए कमिश्नर के चार्ज संभालने के बाद से ही पुलिस विभाग के हर एक महत्वपूर्ण कार्य से मीडिया को दूर रखा जा रहा है। शायद पुलिस प्रशासन को इस बात का डर हो कि कहीं DIG के सामने अगर अमरावती शहर के कानून व्यवस्था की पोल खोल दी गई तो फिर अमरावती शहर पुलिस विभाग की थू-थू होना लाजमी है। ब्रिटिश कालीन दौर से मुर्तजापुर से अचलपुर चलने वाली नैरोगेज लोह मार्ग शकुंतला एक्सप्रेस बीते 104 वर्षों से अपने पुनरुद्धार की मांग करती हुई नजर आती है, लेकिन इसके बावजूद कई सरकारों की आवाजाही के बीच शकुंतला एक्सप्रेस व शकुंतला मार्ग का उद्धार नहीं हो पाया। शकुंतला नैरोगेज के उद्धार की मांग करते हुए अमरावती जिला के दरियापुर में शकुंतला नैरोगेज के अंदर ही एक कवि सम्मेलन आयोजित किया गया, जो के विरोध का एक अनोखा तरीका भी नजर आया। नंतर रुसू म्हणाली थोडे जगून घेऊ, नंतर रुसू म्हणाली आता इथून आपण सोबत नसू म्हणाली। अवघा समुद्र ओल्या डोळ्यात साठवून पान गळीतील शुष्क विराणी नको आठवू, पान गळीतील शुष्क विराणी नको आठवू, जाऊ देना जुनी कहाणी नको आठवू। खळखळणारी मिठी मार तू, खळखळणारी मिठी मार तू नदी होऊन, हे जुने सोडून बाळा, ते जुने सोडून बाळा, तू नवे घर बांधले, ते जुने सोडून बाळा, तू नवे घर बांधले, या नव्या घरट्यात होतो। शकुंतला के अचलपुर स्टेशन पर आगमन होते ही स्कूली विद्यार्थियों ने बैंड पथक के साथ शकुंतला एक्सप्रेस को सलामी दी। इस अनोखे आंदोलन में आनंद राव अड़सुल खुद भी सहभागी हुए थे। इस दौरान उन्होंने शकुंतला एक्सप्रेस में सफर भी तय किया और शकुंतला के उद्धार के लिए उन्होंने जो खाका तैयार किया है वह भी लोगों से साझा किया।
शकुंतला एक्सप्रेस को जल्द से जल्द डीजल से बदलकर इलेक्ट्रिक पर चलाया जाए, ऐसी मांग भी इस अवसर पर की गई। VCN न्यूज के लिए चांदूर बाजार से बादल डकरी की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडल राज्य सरकार का अंगीकृत उपक्रम है। परिवहन महामंडल की बसों द्वारा रोज लाखों यात्रियों को अपने गंतव्य तक पहुंचाया जाता है। महाराष्ट्र में जितने महामंडल हैं उनमें से सबसे महत्वपूर्ण महामंडल ST महामंडल है। एक समय में सिर्फ भारत ही नहीं बल्कि पूरे एशिया में सबसे बड़ा महामंडल ST महामंडल ही था। राज्य के विकास में परिवहन महामंडल के कर्मचारियों का महत्वपूर्ण योगदान है। राज्य भर के कोने कोने तक ST की पहुंच है, लेकिन यह महत्वपूर्ण राज्य परिवहन महामंडल सालाना 1200 करोड़ के घाटे में चल रहा है। इसलिए राज्य परिवहन महामंडल को पूरी तरह सरकारी सेवा बनाया जाए, यह मांग महाराष्ट्र ST कामगार संगठन के अध्यक्ष संदीप शिंदे ने की है। 19 दिसंबर को महाराष्ट्र स्टेट ट्रांसपोर्ट कामगार संगठन का सम्मेलन हुआ। इस सम्मेलन को संबोधित करते हुए संदीप शिंदे ने यह मांग उठाई। ST महामंडल वित्तीय घाटे में चल रहा है, जिसकी वजह निजी बसेस, अवैध यात्री यातायात हैं। हाईकोर्ट ने भी सरकार से राज्य परिवहन महामंडल को घाटे से बाहर निकालने के लिए विशेष प्रयास करने के आदेश जारी किए हैं। हाईकोर्ट के कहने के बावजूद भी सरकार किसी भी तरह के प्रबंध नहीं कर रही है। दुर्गम इलाकों में ST पहुंचती है, जिस कारण महामंडल पर 600 करोड़ का बोझ पड़ता है, लेकिन रोजाना 1.5 करोड़ रुपयों का घाटा भी महामंडल को उठाना पड़ रहा है। शासन अंगीकृत उपक्रम रहकर भी परिवहन महामंडल को सरकार से किसी भी प्रकार की आर्थिक मदद नहीं मिलती। इसलिए परिवहन महामंडल को पूरी तरह से सरकारी कर दिया जाए, यह मांग ST कामगार संगठन द्वारा की गई है। आज महाराष्ट्र ST कामगार संघटनेच्या वतीनं अमरावती आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांचा संयुक्तिक मेळावा आज अमरावती येथे पार होतोय। ST कामगार संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये जागृती मोहीम आखण्यात आलेली आहे। ST महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं ही ST कामगार संघटनेची भूमिका आहे। कारण ST कामगारांचा या राज्याच्या जडणघडणीमध्ये फार सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे। ज्यांच्या हातामध्ये आमचं राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या मताच्या पेट्या या आमच्या लालपरीतून जात असतात। राज्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट आली, मग लातूरचा भूकंप असेल, मांढरदेवची आगीची घटना असेल किंवा डोंगराखाली गेलेला आंबेगाव तालुक्यातलं माळिनगाव असेल, ते ST कामगार प्रत्येक वेळेस धावून गेलेला आहे। किंबहुना राज्यामध्ये जेवढ्या काही संकट येतात ST कामगार महत्त्वाची भूमिका बजावत असतात। काही दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विलीनीकरणासंदर्भात पत्र दिलेलं आहे। याच्यावरती दखल घेतली गेली पाहिजे। आजपासून राज्यभरामध्ये लोकप्रतिनिधींना पत्र देण्याची मोहीम हाती घेतोय। विद्यार्थी असतील, सरपंच असतील, या सर्वांना या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी करून घेतोय। लवकरात लवकर STचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं, अन्यथा राज्यातला संपूर्ण ST कामगार मतदानावर बहिष्कार टाकेल, अशा प्रकारचा ठराव आजच्या बैठकीमध्ये पास करण्यात आलेला आहे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती।
विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिझीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। अमरावती शहर में 12 व 13 जनवरी को संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन में दर्जेदार मराठी गजल मुशायरा गजल रंग का आयोजन किया जाना है। गजल रंग के शातकोत्तर गजल महोत्सव पर्व पर सुरेश भट्ट गजल मंच पूना मानव विकास एजुकेशन सोसाइटी अमरावती द्वारा इस 2 दिवसीय गजल रंग का आयोजन किया गया है। इस गजल रंग में 90 से अधिक महिला पुरुष कलाकार शामिल होंगे, ऐसी जानकारी आयोजकों द्वारा पत्र वार्ता में दी गई। शाहिद सुरेश कुमार वैराड़कर, नाना लोडम, एडवोकेट देवेंद्र उपाध्याय ने पत्र वार्ता में बताया कि 12 जनवरी को सुबह 10 बजे गजल रंग का उद्घाटन होगा। उद्घाटनीय समारोह में गजल रंग स्मरणिका, गजल संग्रह व अन्य पुस्तकों का विमोचन भी किया जाएगा। सुबह 10 से रात 12 बजे तक यह गजल रंग की महफिल चलेगी, जिसमें वैभव जोशी, सुधीर मुड़िक, चित्ररंजन भट्ट, वैशव देशमुख, ममता सिंधु, राधा भावे, संदीप माळवी, अप्पा ठाकुर व अधिक गजलकार उपस्थित रहेंगे। 12 आणि 13 जानेवारी 2019 रोजी संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये सुरेश भट गजल मंच पुणे या संस्थेच्या वतीने मराठी गझलांचा शतकोत्तर गझल महोत्सव गझलरंग या शीर्षकाने आपण आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र राज्यातले सुमारे 100 गझलकार याच्यामध्ये आपल्या गझलांचं सादरीकरण करणार। 2 दिवसामध्ये 6 गझल मुशायरे आणि 2 गझल गायनाच्या मैफिली असं भरगच्च आयोजन आहे। संपूर्ण कार्यक्रम हा विनामूल्य आहे। सर्व गझलकारांची महाराष्ट्रातून येणारे आपण इथे राहण्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था केलेली आहे। माझे मित्र नाना लोडम यांनी स्थानिक संयोजनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि अमरावतीकरांनी जास्तीत जास्त संख्येने या दोन्ही दिवसाच्या महोत्सवातल्या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी मी संयोजकांच्या वतीने आणि सुरेश भट गजल मंचच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। अमरावती शहर के बुधवारा परिसर स्थित आजाद हिंद मंडल तथा अमरावती महानगर पालिका के संयुक्त तत्वाधान में विदर्भ बॉडी बिल्डिंग एसोसिएशन की मान्यता से अमरावती के पूर्व नगर अध्यक्ष स्वर्गीय हरिभाऊ कलोती की स्मृति में आने वाले 21 दिसंबर को राज्य स्तरीय शरीर श्रेष्ठोत्सव स्पर्धा का आयोजन किया जा रहा है। स्थानीय आजाद हिंद मंडल के प्रांगण में आयोजित यह आजाद श्री स्पर्धा कुल 7 गुटों में ली जाएगी, जिसमें विजेताओं को कुल 2 लाख रुपयों के पुरस्कार दिए जाएंगे। इस आशय की जानकारी आजाद हिंद मंडल द्वारा बुलाई गई पत्रकार परिषद में दी गई। आजाद हिंद मंडल बुधवारा व अमरावती महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने यावर्षी स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शरीर संवर्धन स्पर्धेचं आयोजन 21 डिसेंबरला केलेलं आहे। अखेरचे नगरपालिकेच्या काळामध्ये अखेरचे नगराध्यक्ष म्हणून ज्यांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरात लिहिला जावा अशा पद्धतीने गेला ते स्वर्गीय हरिभाऊ कलोती आझाद हिंद मंडळाचे माजी अध्यक्ष। त्यांना स्वतःला व्यायाम करायचा छंद होता म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन गेल्या 27 वर्षापासून आझाद हिंद मंडळ करते आहे। राज्यस्तरीय यावेळेला ह्या स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा मागचा उद्देश असा आहे की संगणकाच्या आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या युगामध्ये तरुणांना व्यायाम करायचा छंद लागावा,
शेवटी सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर ती शरीर संपत्ती आहे। इस पत्रकार परिषद में बताया गया कि आने वाले शुक्रवार 21 दिसंबर की शाम 6 बजे जिला के पालक मंत्री प्रवीण पोटे की अध्यक्षता में आयोजित समारोह में आजाद श्री शरीर श्रेष्ठोत्सव स्पर्धा का उद्घाटन महापौर संजय नरौणे व मनपा आयुक्त संजय निपाने के द्वारा किया जाएगा। वहीं स्पर्धा के विजेता स्पर्धकों को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष संजय खोड़के के हाथों पुरस्कार वितरित किए जाएंगे। इस अवसर पर बतौर प्रमुख अतिथि स्थायी समिति सभापति विवेक कलोती, मनपा पक्ष नेता सुनील काड़े, मनपा के नेता प्रतिपक्ष बबलू शेखावत, जिला क्रीड़ा अधिकारी गणेश जाधव व शहर के अन्य कई जनप्रतिनिधि व मान्यवर उपस्थित रहेंगे। समाचारों में अब वक्त हो चला है आपसे विदा लेने का। विदर्भ से जुड़ी तमाम जानकारी जानने के लिए देखते रहिए विदर्भ का सर्वश्रेष्ठ न्यूज चैनल VCN न्यूज। नमस्कार। नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। अकोला शहराच्या बाजारपेठ परिसरात तेलीपुरा चौकातील सुभाष रोड आणि तेलीपुरा चौक या रस्त्यावर जानकीराम चोपडे यांची 3 मजली इमारत रात्री 9 वाजताच्या सुमारास अचानक पत्त्याप्रमाणे कोसळून जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच धावपळ पाहावयास मिळाली। या दरम्यान शहरात ही वाऱ्यासारखी घटना पसरल्याने या ठिकाणी एकच हल्लाखोर उठला होता, परंतु पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रस्त्यावरील वाहतूक बंद करून बॅरिकेड लावले। प्राप्त माहितीनुसार तेलीपुरा चौकामध्ये जानकीरामजी चोपडे यांचे कुटुंबीय वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी कल्पना चोपडे, त्यांचा मोठा मुलगा मंगेश चोपडे, यांची पत्नी सुनीता चोपडे व लहान भाऊ योगेश चोपडे हे रहिवासी होते। 18 डिसेंबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान जानकीराम चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसलेले असताना त्यांची 3 मजली असलेली इमारत अचानक कोसळली। विटा आणि सिमेंटच्या साहित्यामध्ये बांधलेली ही इमारत जीर्ण झाल्यामुळे कोसळली। सुरुवातीला इमारतीच्या ढिगाखाली कल्पना चोपडे यांच्यासह पूर्णपणे कुटुंबीय होते। पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले। त्यामुळे जानकीराम चोपडे, मंगेश चोपडे, त्यांची पत्नी सुनीता चोपडे, मंगेशचा लहान भाऊ योगेश चोपडे यांना ढिगाखालून बाहेर सुखरूप काढण्यात आले। मात्र जानकीराम चोपडे यांच्या पत्नी कल्पना चोपडे यांच्या ढिगाखाली दबून मृत्यू झाला। तीन ते 4 तासापासून त्यांना बाहेर काढण्याचे कार्य मोठ्या ताकदीने सुरू होते। या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, ठाणेदार शेख, ठाणेदार विलास पाटील, ठाणेदार सपकाळ, सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमुळे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनास्थळ गाठून जखमींवर उपचार केले। यासोबतच परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। पीछे हटा भैया यार, काठी आण रे इकडे, चला सब चलो उधर, चलो भैया पीछे, काठी आण, चलो भैया पीछे, चला बड़ा चलो ना भाई, अरे
काही वेळातच महानगरपालिकेची जेसीबी घटनास्थळावर बोलविण्यात आली, मात्र कोसळलेली इमारत ही मोठ्या इमारतींच्या आतमध्ये असल्याने सदर जागेवर जेसीबीमुळे प्रचंड अडचण निर्माण झाली। यामध्ये प्रचंड वेळ गेल्याने कल्पना चोपडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती उशिरा समोर आली। VC न्यूज करिता अकोला येथून निजाम साजिदची बातमी। मागील 3 वर्षापासून रखडलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर या गावातील नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू न झाल्याने तसेच या बांधकामाला राजकीय दबावामुळे टाळाटाळ करणाऱ्या अचलपूर येथील कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याकरिता जसापूर येथील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जसापूर येथील नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली, मात्र ग्रामपंचायतचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना सुद्धा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे। तसेच मागील 3 वर्षात पुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची चौकशी करून त्याचा मोबदला देण्यात यावा। 19 डिसेंबर हा उपोषणाचा 3रा दिवस असून दुसऱ्या दिवशी चांदूर बाजार तहसीलदार आणि उपकार्यकारी अभियंता चांदूर बाजार यांनी यावर सभा बोलून लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे सांगितले, तरी जोपर्यंत पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार नाही हे उपोषण आम्ही सोडणार नसल्याचा निश्चय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। या उपोषणामध्ये केशव उके, अनिल निकोसे, तारा उके, संजय उके हे मुख्य उपोषणकर्ते असून त्यांच्या समर्थनामध्ये जसापूरवासी त्यांच्यासोबत ठाम असल्याचे दिसून येत आहे। VCN न्यूज करिता चांदूर बाजार येथून बादल डकरेची बातमी। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळविण्यासाठी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्करसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चक्क 5 तास स्मशानभूमीमध्ये जमिनीत गाळून घेऊन आत्मक्लेश आंदोलन केले आहे। यावर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला असला तरी दुष्काळाच्या उपाययोजना अजूनही जाहीर केल्या नसल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी निर्देश शासनाला वटणेवर आणण्याकरिता शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळ असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील रोड येथील मशानभूमीमध्ये सकाळी 5 वाजतापासून जमिनीत गाळून अभिनव आंदोलन केले। विशेष म्हणजे आंदोलकांनी प्रशासनाला कुठलीही भनक न लागू देता पहाटे स्वतःला गाडून घेतले। यावर्षी दुष्काळाची दाहकता प्रचंड असल्यामुळे या आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती। यावेळी आंदोलन स्थळी सर्व शेतकऱ्यांच्या ओठावर एकच आवाज येत होता की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या। या घोषणांनी मशानभूमीचा सर्व परिसर आंदोलक शेतकऱ्यांनी दणाणून सोडला होता। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे। पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे। पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे। प्रशांत मोडिक्कर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रशांत मोडिक्कर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। शासनाकडून दुष्काळावर अजूनही उपाययोजनाची अंमलबजावणी झालेली नाही ही या लोकशाही देशातील शोकांतिकाच आहे। वास्तविक बघता यावर्षी गुराढोरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, बेरोजगारी वाढली, तरुणांच्या हाताला कामधंदा नाही, उद्योग उभा करावा तर बँक कर्ज देत नाही, क्षारयुक्त पाण्यामुळे गावागावात लोकांना किडनीचे आजार झाले आहेत। किडनीच्या आजाराने शेकडो लोकांचा मृत्यू झाला। अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। त्याकरिता शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे, परंतु हे सरकार दुष्काळाचा गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलकांनी कुणालाही भनक न लागू देता एकदम आंदोलनाचा पवित्रा घेतला। वास्तविक पाहता यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला, गुराढोरांना चारा पाणी नाही, बेरोजगारी वाढली, तरुणाच्या हाताला कामधंदा नाही, उद्योग उभा करावा तर बँक कर्ज देत नाही आणि संग्रामपूर तालुका असेल, शेगाव असेल, जळगाव असेल या तिन्ही तालुक्यामध्ये गावागावात क्षारयुक्त पाण्यामुळे लोकांना किडनीचे आजार झाले। किडनीच्या आजारामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला। अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा कसा हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न उभा आहे। म्हणून या सरकारला आम्ही विनंती करतो की तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी। जोपर्यंत या आंदोलनाची दखल घेतल्या जाणार नाही
तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. वेळ प्रसंगी आमचे जीव गेले तरी चालेल, पण मागे हटणार नाही, हा संकल्प या ठिकाणी सर्व आंदोलक शेतकऱ्यांनी केलेला आहे. हे समजता शासन प्रशासन खडबडून जागे झाले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुका अध्यक्ष उज्ज्वल चोपडे, सुनील अस्वार, विलास तराळे, योगेश मुरुक, शिवा पवार, गोपाल वसतकार, प्रकाश भगत, संजय बोरवार, सुखदेव अमझरे, रमेश नांदने, सागर खानजोड, सागर डोंगरे, दादाराव जाधव, सोपन कुरवळेसह आदी कार्यकर्त्यांनी जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथे मशानभूमीमध्ये पहाटे 5 वाजतापासून गाडून घेतलेल्या या आंदोलनकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिसांच्या मदतीने त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले व 10:30 बाहेर काढून उपचाराकरिता दवाखान्यात नेण्यात आले. सदर आंदोलनातील मागण्यासंदर्भात महसूल प्रशासनाने फोनद्वारे मागण्यांची पूर्तता करणार असल्याची माहिती दिली आहे. VCN न्यूज करिता संग्रामपूर येथून मनीष ताडेची बातमी. भारतीय रेल्वेने आतापर्यंत अनेक अपघात केलेले आहेत, त्यामुळे देशातील रेल्वे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे गाडीला अपघात होतात असे गृहीत धरूनच प्रवासी प्रवास करीत असतात. त्याच मालिकेत अकोला रेल्वे स्टेशनवरील अपघाताची एक कडी जोडली गेली असती. मात्र रेल्वे प्रवाशांच्या सुदैवाने पोलीस उपनिरीक्षक सैनी हे गस्तीवर असताना त्यांना अकोला रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील रेल्वे रूळला तडे गेले असल्याचे दिसून आले आणि त्याच काही मिनिटात भरधाव रेल्वे गाडी स्टेशनवर येणार असल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षक सैनी यांनी तत्परता दाखवत आलेली गाडी दूरवरच थांबवीत रेल्वे प्रवासी यांची सुरक्षा केली आणि होणारा रेल्वे अपघात टाळला. 19 डिसेंबरला सकाळी 6:30 वेळ असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील पार्सल विभागाच्या बाजूची प्लॅटफॉर्मची रेल्वे पटरी तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. याची सूचना तैनात असलेले उपस्टेशन अधीक्षक PW चाबरा, अकोला DSCR यांना देण्यात आली. रेल्वे गाडी क्रमांक 12809 ही 6:42 अकोला रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणार होती. त्यामुळे मोठा अपघात होऊ नये यासाठी कुली निखिल बिल्ला नंबर 6 यांच्या मदतीने गाडीला लाल झेंडी दाखविण्यात आली. त्यामुळे गाडी सुरक्षित अंतरावरच थांबली. त्या काळात युद्ध पातळीवर रेल्वे रुळाचे काम करून सकाळी 7:29 गाडी क्रमांक 12809 ही पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर अकोला रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक सैनी, कुली निखिल, स्टेशन उप अधीक्षक यांच्या कार्यतत्परतेने होणारा अपघात टाळणे शक्य झाल्याची चर्चा सुरू झाली. VCN न्यूज करिता अकोला येथून फारुख सरची बातमी. कोतवाल हा महसूल विभागाचे महत्त्वाचे काम पाहत असतो. आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 31 दिवसापासून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या समोर कोतवाल भीक मागो आंदोलन सुरू आहे. त्याच्या या भीक मागो आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक तहसील कार्यालयांमधील कामाचा बोजा वाढला आहे. त्याचा ताण इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. महसूल विभागाचा कणा समजला जाणारा तमाम कोतवाल बांधवांना शासन दरबारी चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण कोतवाल संघटनेने 12 डिसेंबर पासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी, कोतवालांना चतुर्थ श्रेणी, कोतवालांना चतुर्थ श्रेणी, कोतवालांना न्याय, कोतवालांना न्याय, कोतवालांना न्याय, कोतवालांना चतुर्थ श्रेणी, कोतवालांना चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून संपूर्ण राज्यात आंदोलने, मोर्चे काढून शासन राजकर्त्यांचा पाठपुरावा करूनही कोतवाल बांधवांना न्याय दिला जात नाही. स्थानिक पातळीवर शासनाचा विश्वासू कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला कोतवाल महसूलच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे शासकीय कामाची अंमलबजावणी करतो. आपत्कालीन वेळेत सहकार्य करून तलाठी, पोलीस पाटील यांना कामात मदत करून शासकीय महसूल वसूल करण्यात मोलाची कामगिरी बजावणारा मुख्य कणा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिला आहे. चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र काम बंद आंदोलने सुरू असून महाराष्ट्रामधील सर्व कोतवाल संघटना या मोहिमेमध्ये सामील झाल्या आहेत. मागणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.
VCN न्यूज करिता चांदूर बाजार येथून बादल डकरेची बातमी। तिवसा शहर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असून अगदी महामार्गाच्या कडेला MIDC ची जागा आहे। मात्र या ठिकाणी 2 किरकोळ उद्योग सुरू आहेत। हे क्षेत्र ग्रामीण असून शेती व्यवसायावर अवलंबून शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारण्यास मोठा वाव आहे। तर कच्च्या मालासाठी तिवसावरून नागपूर 100 किलोमीटर तर अमरावतीवरून 40 किलोमीटर अंतरावर आहे। तर याच मार्गावर नांदगाव पेठची पंचतारिका MIDC 22 किलोमीटर अंतरावर आहे। मात्र तिवसा येथील MIDC मध्ये राखीव भूखंडामुळे उद्योग विना ओस पडली आहे। या ठिकाणची MIDC मध्ये केवळ 17 भूखंड शिल्लक आहेत। मात्र अनेक लोकांनी व्यवसाय करण्याच्या नावावर अनेक वर्षांपासून भूखंड विकत घेतली, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय उद्योग सुरू केलेला नाही। या ठिकाणी विजेची सोय, मुबलक पाणी पुरवठा तर रोड रस्ते चकचकीत आहेत। तर या ठिकाणावरून कालव्याचा लघु कालवा सुद्धा गेला आहे। मात्र सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या तिवसाच्या MIDC मध्ये मोठे उद्योग उभारले गेले नाही, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही। एकदा भूखंड खरेदी केल्यानंतर आणि कंपनी सुरू केल्यानंतर 95 वर्षे हे भूखंड आपल्या ताब्यात असतात, पण प्लॉट खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या आत जर त्या प्लॉट मध्ये कंपनी सुरू केली नाही तर हे प्लॉट सरकार परत घेते आणि प्लॉट साठी सरकारला दिलेले पैसे सरकार आपल्याला परत देते। मात्र या ठिकाणी अवैधरित्या भूखंडावर कब्जा करूनही उद्योग सुरू न केल्याचे दिसून येत आहे, परंतु सरकार भूखंड परत घेणार की नाही हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे। VCN न्यूज करिता तिवसा येथून बादल डकरेची बातमी। 15 डिसेंबर 1803 ला गाविलगडावर ब्रिटिश मराठा युद्ध झाले होते। या युद्धामध्ये गाविलगडचा किल्लेदार बेनी सिंग सह अनेक मातब्बर सैनिक शहीद झाले। अंग्रेजी सैन्याकडील सुद्धा 15 जणांचा मृत्यू व 110 जण जखमी झाले होते। यामध्ये कर्नल यंग, कप्तान केनी यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश होता। अंग्रेजी सैन्य आत घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चितावर बेनी सिंगच्या पत्नी रूपकुवर सह एकूण 14 स्त्रियांनी उड्या घेऊन जोहर केला। यामध्ये 4 जणींचा मृत्यू झाला। त्यांची समाधी आजही देव तलावाच्या काठावर आहे। या घटनेला आज 215 वर्ष पूर्ण झाली असून या बलिदानाचे व सतींचे स्मरण करण्याकरिता 16 डिसेंबर 2018 ला स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने गाविलगड शौर्यदिन स्मृती वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मुंबई, नागपूर, अमरावती, परतवाडा व चांदूर येथून एकूण 35 इतिहास व किल्लेप्रेमी सहभागी झाले होते। किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या मोझरी गावातून मोझरी दरवाजा मार्गे या किल्ल्याची चढाई करण्यात आली व किल्ल्यावर असलेली सती समाधींची श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली। वीरांचे स्मरण करून सती समाधींवर पुष्पचक्र अर्पण करून वंदन करण्यात आले। यावेळी डॉक्टर जयंत वडतकर यांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास व 1803 च्या युद्ध प्रसंगाचे कथन करून संपूर्ण किल्ला फिरून उपस्थितांना समजावून सांगितले। महाराष्ट्रातल्या सगळ्यात लांब तोफ ही आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात जाडी तोफ नरनाळा किल्ल्यावर आहे। 2 माणसाच्या घेरात बसत नाही। तोफ बनवण्याची पद्धत होती, बांगड्या ज्या असतात ना त्याला बांगडी, म्हणजे ह्या 2 बांगड्या आहेत, या जॉईंटच्या मध्ये पुन्हा एक 3री बांगडी ठेवलेली आहे वरून त्याला पॅक करायला। आतमध्ये बांगडीची एक रिंग आणि वरून त्याला 2 बांगडीच्या जॉईंटच्या वर एक बांगडी, तर ही बांगडी तोफ आहे। ह्या बांगड्या तयार करून इथं जोडल्या जायच्या। इतिहास असलेला असा किल्ला आहे। सातपुडा पर्वत रांगेत उत्तर भारतातील आक्रमणांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली आणि साधारणतः 1000 वर्षाचा इतिहास असलेला या किल्ल्यात 1803 साली एक 1800 युद्ध झालं। त्या युद्धाच्या स्मृतीला आज 215 वर्ष पूर्ण झालीत। या ब्रिटिश मराठा युद्धामध्ये बेनी सिंह जो या किल्ल्याचा किल्लेदार होता, तो आणि त्याचे साथीदार सर्व मारले गेलेत आणि किल्ला ब्रिटिशांनी जिंकला। त्यावेळी या किल्ल्यात ब्रिटिशांनी जेव्हा आतमध्ये प्रवेश केला तेव्हा किल्लेदार आणि इतर ज्या स्त्रिया होत्या त्यांनी या किल्ल्यामध्ये जोहार केला। त्या जोहाराच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी म्हणून आजची ही मोहीम आखण्यात आलेली होती। आजही आपल्याला देव तलावाच्या वर या सतीच्या समाधी पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आज या मोहिमेमध्ये समाधीचं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली आणि तिथे वंदन करण्यात आलं। तसेच या पदभ्रमणामध्ये गौरी राजगुरे हिची वीर शिवाजी की सेना चली हे कविता गड चढत असताना ऊर्जा निर्माण करत होती। मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे, मोठा असूनही हा अपरिचित आहे। लोकांना जास्त या किल्ल्याबद्दल माहिती नाही आहे आणि एक दुर्लक्षित असा हा किल्ला आहे। त्याला लोकांपर्यंत त्या किल्ल्यांचं महत्त्व, त्या किल्ल्यावर घडलेले इतिहास हे सांगण्यासाठी स्वराज सेवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही श्री डॉक्टर जयंत वडतकर सरांशी चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गाविलगड किल्ला पदभ्रमंती
इथल्या 1805 मध्ये झालेल्या इंग्रज मराठाचे जे युद्ध झालं त्याच्या स्मृतींना जागृत करण्यासाठी आजचा हा मोहीम आखली होती. VCN न्यूज करिता चांदूर बाजार येथून बादल डकरेची बातमी. इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.